श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पाविलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. भावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र, कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिनी, चित्ताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निघती घराहून. परिमार्गी लागता पुण्यस्थान, स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र, ग्रंथे क्रमिता मी किंकर. मार्गी लागले आता पवित्र, चिदंबरांचे पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसेची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार, करोनी काळक्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन, संतुष्ट झाले मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगितली कांतेसी, तीही चित्ती तोषिली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयंतांचे मन. जो साक्षात उमा रमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्र घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. नवमास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले त्या लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहोनी जनी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानांचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करुनी, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित तयांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती, पाहोनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार, दाखविती चिदंबर.
प्रत्यक्षच एका शंकर जगरुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांची लाविला अमृत हस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजची, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित, त्यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन, मुरगोडी आले धावोन, म्हणती दीक्षितांची सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तये वेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेव निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही तयाते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो तयांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे पै होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तिथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, करोनिया एकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळप्पा करतील जप ध्यान, तयांची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची साऊली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामींप्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णू वरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.